मित्रांनो, आपण आता निघालोय कॉलेजला आणि लेट झालोय नेहमीसारखंच. 11 इथेच वाजले, लेक्चर स्टार्ट झालं तिकडे आणि आपण आहोत आपल्या गावाच्या रोडवर चालत निघालोय आणि पोचू थोडा वेळ, बघू आता काय होत आहे. आणि लेट तर होणारच आहे, 11:15 होतील, आपल्याला 11:15 11:20 होतील. बघू मॅम काय बोलत आहेत आणि नंतर भेटू तुम्हाला डायरेक्ट कॉलेजमध्ये आणि बघू आज प्रॅक्टिकल आहे का प्रेझेंटेशन आहे काय आहे ते. प्रिपेअर नाही केलेलं काय असं, बट करू काहीतरी ऑन द स्पॉट हँडल, काय विषय नाही. चला भेटू तुम्हाला डायरेक्ट कॉलेजमध्ये. जय श्री राम. तर मित्रांनो, हे आहेत आपले प्रणव सर आणि हे पण एका टॉपिकवरती प्रेझेंटेशन देत आहेत. त्यांचं प्रेझेंटेशन नाही बोलू शकत, एक्सप्लेन करत आहेत एक टॉपिक, काय विषय नाही. पण असं यांचं टॉपिक मलाही काही नीट समजलं नाही. एज कम्प्युटिंग करत होते, बट काय माहीत मला पण नाही समजलं. त्यामुळे मी पण तुम्हाला काही याबद्दल माहिती देऊ शकत नाही, कारण की मी पण ह्याच्याबद्दल काही जाणून घेतलंच नाही या टॉपिकला इन डेप्थमध्ये. पण ठीक आहे, काय हरकत नाही. तर त्यांनी तो एक्सप्लेन केला आणि आता समजलं नाही समजलं मला माहिती नाही कितपत कोणाला काय समजले, बट आपल्यालाही नाही समजलेलं काय विचार आहे, कारण की तो टॉपिकच तेवढा ट्विस्टेड होता. तर चला भेटतो मी तुम्हाला आता डायरेक्ट पुढच्या एका व्हॉइस ओव्हरमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय सियाराम. तर मित्रांनो, आपण आहोत कॉलेजमध्ये आणि आपण शूट करतोय. आपल्यासोबत आहेत कुणाल, अजूनही गेमच घेत आहे, गेम घेते, तीच गेम आहे टावर वॉर्स. आणि काही थोडासा फ्री टाईम भेटला लेक्चरमध्ये म्हणून शूट करतोय आपण. प्रेम सर बघा, प्रेम सर, काही विषय नाही. भेटतो तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये. जय श्रीराम. हॅलो गाईज, काय बोलू, काय बोल ना, काहीतरी बोल, काहीतरी बोल. अभ्यास करते, अभ्यास करते. पढ़ाई करो, IAS बनाओ, जरा कुछ तो देश को आगे बढ़ाओ. हाँ देश. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. हम लोग ने अभी ये रो ज्वाइन किए, टॉपर्स की रो में असा युद्ध चालू आहे. अरे मागे एक्सपोजर दिसतो. आता व्यवस्थित. यावेळी ग्रीन प्लस लाल बावटे आहे आणि ग्रीनचा एक काय टावर गेलाय आणि दुसरा आता बाकी आहे, एकच बाकी आहे बिचारा. रेड तर ऑलमोस्ट स्मशानात जमा आहे, लाकडं त्याची गेलेली आहेत. अरे सुप्रियाचं काय होतं, लॅग होते आपलं. आणि त्याचा एक राहिला आता फक्त. हे जिंकले आहेत अशा पद्धतीने. येस, परफेक्ट. मेघताई पण आहेत आपल्या. घेतलं मित्र आणि बेगुनींनो, बंधू आणि बेगुन्यानो. काय बोलला मित्र आणि बेगुनींनो, आपल्या भावाला लाईक करा, शेअर करा, त्याच्या व्हिडिओला सबस्क्राईब पण करा. दया दाखवा थोडीशी, बिचारा कुठे करायला लागलाय. मल्टीटास्कर आहे पोरगा, अभ्यास सगळ्या गोष्टी करतो. मला अत्यंत आनंद होतोय की आमचाच भाऊ अशा प्रकारे कष्ट करून तुमच्यासाठी व्हिडिओ पोहोचवतोय. तर प्लीज बिचाराला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. पण ह्यातून अशी कमाई आली की आपल्याला जास्तच गरज आहे आणि आपण खूपच म्हणजे हताश झालोय एकदम. कशासाठी? सबस्क्रायबर्स आणि व्ह्यूज साठी. म्हणजे तो प्लीज इसको लाइक और फॉलो करके आगे बढ़ा दीजिए. ये लड़का बहुत ही मेहनत कर रहा है. प्लीज इस वीडियो को वायरल कर दो और सुपर से डुपर बना दो प्लीज. असं तर बोलणार त्या पद्धतीने. अशी नाही, म्हणजे काय करा भाई, कष्ट करतोय बघा तुमच्यासाठी, तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवतोय. एवढा काम करून व्हिडिओ एडिट करणं खाऊ नये. मी स्वतः एडिटर आहे, मला माहितीये काय कष्ट करायला लागतात व्हिडिओसाठी, हे आम्हाला चांगलंच माहितीये. म्हणून बिचारा एकटाच करतोय, अभ्यास करतोय. 2 दिवसावर परीक्षा आले, प्रेझेंटेशन देतोय आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय. तर प्लीज दया दाखवा भावाला आमच्या, पोचवून टाका पुढे. कॅरी मिनाटीच्या खांद्यावर हात टाकून चालू त्या गाड्याला. अरे देवा, कुछ ज्यादा नाही हो गया भाई साहब, कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी लय झालंय खूप. चला प्रेम सर, आता भेटू तुम्हाला. चला, उद्या जय या. महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. येस, जय श्रीराम. जय श्रीराम. आपल्या टॅगलाईन आहे आपल्या टॅगलाईन आहे. चला भेटू तुम्हाला आता डायरेक्ट रिसेस नंतर.
तर मित्रांनो आता आपले कुणाल सर देत आहेत प्रेझेंटेशन टेक्स्ट व्ह्यूवरती. त्यांचा टॉपिक एकदम साधा सिंपल होता आणि एकदम भारी त्यांनी एक्सप्लेन केलं. टेक्स्ट व्ह्यूमध्ये आपण टेक्स्ट ॲड करतो आपल्या ॲप्लिकेशनसाठी, अँड्रॉइड ॲप्लिकेशनसाठी, आणि त्यामध्ये टेक्स्ट जे काय आपल्याला पाहिजे असेल ते आपल्याला जसं पाहिजे तसं आपण ते तिथं ॲड करू शकतो आणि डिझाईन वगैरे सर्व करू शकतो. हे सर्व त्यांनी एक्सप्लेन केलं त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये आणि एकदम एंटरटेनिंग असं हे प्रेझेंटेशन होतं. खूप भारी आणि एक नंबर. पण नेहमीसारखा आपला काही आवाज रेकॉर्ड झाला नाही कारण की ते लांब होते खूप आपल्यापासून आणि ह्याच्यामध्ये नक्की काय काय गमती घडल्या ते काहीच कळलं नाही आपल्याला, म्हणून व्हॉइस ओव्हर द्यावा लागते. पण काय विषय नाही, बघू पुढच्या दुसऱ्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये आपण व्यवस्थित व्हॉइस दिलेला असेल तेव्हा. तर चला भेटू तुम्हाला आता डायरेक्ट पुढच्या व्हॉइस ओव्हरमध्ये. जय सियाराम. निघालोय घरी. आपल्यासोबत आहेत हर्ष, अजून सुफियान सर पण आहेत, अजून कोण आहे, अजून आपले मित्र आहेत पुढे चालते. निघालो आता घरी. प्रेझेंटेशन झाले, तुम्हाला भेटतो आता डायरेक्ट घरी जाताना कुठेतरी गावाच्या रस्त्यावर. चला आता आपलं प्रेझेंटेशन वगैरे सर्व झालेलं आहे. आपण निघालोय घरी आता आणि आपण आहोत आपल्या गावाच्या रस्त्यावर नेहमीसारखा वन साईड नडतोय, काय विषय नाही. तर आता आपण निघालोय घरी आणि नुकतंच आपण आपल्या फ्रेंड्सला सगळ्यांना बाय बाय टाटा केले आणि आता आपण निघालोय घरी. वाजलेत 4:45. घरी जाऊन आपल्याला स्ट्रेचिंग करायचे आणि घरी जाऊन कसं काय होते. अँड आपल्याला स्ट्रेचिंग पण करायचे, अभ्यासही करायचे, देवपूजाही करायचे, देन एडिटिंगही करायचे. खूप वर्कलोड आहे. बघूया आता किती आपण कंप्लीट करू शकतो. ॲट फर्स्ट आपल्याला घरी जाऊन स्ट्रेचिंग तर करणंच आहे भाग आणि त्याचं देवपूजा तिथं रिस्पॉन्सिबिलिटी ती व्यवस्थित केलीच पाहिजे. त्यानंतर मग एडिटिंग, नंतर मग अभ्यास. बघू. तर मित्रांनो हा होता आजचा ब्लॉग आणि कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण खूप सारी मजा मस्करी केली आपल्या मित्रांसोबत, एकदम भारी, काही विषय नाही. आणि प्रेझेंटेशनसुद्धा आपण अटेंड केले क्लासमध्येही आणि प्रॅक्टिकलमध्येही. येस. आणि प्रेम सरांसोबत आपण थोड्या गप्पा मारलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा जरा मोटिवेशन घेतलेलं आहे एकदम प्रॉपर लेवलमध्ये. फक्त ते मोटिवेशन होतं कलाचरकी होती काय माहिती, पण काय विषय नाही, भारी वाटला. येस. आणि त्यानंतर आपण प्रेझेंटेशनसुद्धा ऐकले आणि एक बेस्ट प्रेझेंटेशन होतं कुणाल सरांचा, पण व्हॉइस ओव्हर द्यावा लागला त्याला कारण की त्याचा आवाज काय रेकॉर्ड झाला नव्हता व्यवस्थित प्रेझेंटेशनच्या वेळेचा. तो काय हरकत नाही. तर भेटू आता तुम्हाला डायरेक्ट पुढच्या एका ताज्या पॉवरफुल ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले मिनी ब्लॉग्स बघताय ना, मिनी ब्लॉग्स पण येत आहेत, ठीक आहे, मिनी ब्लॉग्स पण बघा. तर मी भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट पुढच्या एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय सियाराम.